तर आपल्या फर्स्ट चॅप्टर जो आहे एलिमेंट्सचा, ओके, मॅथ संदर्भात, तर त्यामधला आता आपण 6व्या प्रॉब्लेम कडे आलोय. पुढील पैकी ज्या दोन अपरिमेय संख्यांची बेरीज अपरिमेय संख्याच येते अशी जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता पहिली जोडी जर पाहिली आपण तर वर्गमुळात 25 अधिक 2 वर्गमुळात 5. आता आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 25 जे आहे त्याचं वर्गमूळ काय आहे, स्क्वेअर रूट 5 आहे. सो 5 प्लस 2 अंडर रूट 5 हे आन्सर आलं. ओके, सेकंड घेऊ आपण. 6 प्लस 3 अंडर रूट 2 आणि त्यानंतर त्याच्यासोबत ऍडिशन कोणाची करायची आपल्याला, 6 मायनस 3 अंडर रूट 2. यामध्ये काय होईल, आता एक लक्षात घ्या, ऍडिशन असल्यामुळे मी साइन चेंज केलं नाही, चिन्ह बदलायची गरज घेत नाही. प्लस 3 अंडर रूट 2 आणि मायनस 3 अंडर रूट 2 काय होतील इथं, कॅन्सल होतील. आणि 6 प्लस 6 इज इक्वल टू किती आन्सर येईल इथं, 12 आन्सर येईल. थर्ड प्रॉब्लेम जर पाहिलं आपण तर पहा 3 प्लस अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2 मायनस 3 ऍडिशन असल्यामुळे मी इथंही चिन्ह बदलत नाही. प्लस 3 आणि मायनस 3 काय झाले, कॅन्सल. आणि अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2, ओके, यांची जर बेरीज केली आपण तर किती व्हायली बरं, ती 2 अंडर रूट 2 होते. आणि फोर्थ मध्ये जर पाहिलं आपण तर 6 अंडर रूट 7 आणि प्लस म्हणलं तरी ती मायनस आहे, प्लस मायनस मायनसच होऊन जाईल. सो 1 प्लस आणि 1 मायनस असल्यामुळे इथं आन्सर किती आलं, 0 आलं. ओके, आता पैकी जर पाहिलं आपण तर अंडर रूट 25 आणि 2 अंडर रूट 5 इथं काय झालं बरं, ऍडिशन पॉसिबल आहे का, नाही, म्हणजे ऍक्च्युअल तिथं ऍडिशनच होत नाहीये. त्यानंतर सेकंड मध्ये जर पाहिलं आपण तर 12 ही परिमेय संख्या आहे. फोर्थ मध्ये 0 ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. मात्र जे ऑप्शन नंबर 3 आहे यामध्ये अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2 यांची जी ऍडिशन असते ती अंडर रूट 4 होत नाही, बरं लक्षात घ्या. कारण अंडर रूट 2 च्या बाहेर काही नाही म्हणजे काय आहे, 1 आणि दुसरे अंडर रूट 2. आता इथं काय होतं, 1 प्लस 1 2 आणि हे अंडर रूट 2 त्यांच्यामध्ये काय असतं, कॉमन असतं. काय असतं, कॉमन असतं. आणि दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. कारण आपल्याला ज्या दोन अपरिमेय संख्यांची बेरीज अपरिमेय संख्या येते अशी संख्या शोधायची होती. परंतु इथं काय झालंय पुन्हा एक लक्षात घ्या, इथं काय सांगताय की ज्या दोन अपरिमेय संख्याचा, आता वर्गमुळात 25 मुळात ही अपरिमेय संख्या आहे का, नाही, म्हणून इथं ऑप्शन 1 हे डिसमिस होतं. आणि दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 हे काय असणार, इथं आन्सर असणार. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा की x मायनस 5 आणि x प्लस 7 या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहे. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता विरुद्ध संख्या काय आहे, सपोज 5 हा अंक घेतला आपण, त्याची जी विरुद्ध संख्या आहे ही काय असते, मायनस 5, बरोबर. 5 ची विरुद्ध संख्येला आपण अपोजिट नंबर म्हणू. त्यानंतर 4/3 अशी जर संख्या असेल तर याची विरुद्ध संख्या घेताना आपल्या अंश आणि छेदामध्ये काही बदल करायचा आहे का, धन असेल तर ऋण करायचं आहे. समजा एक संख्या आहे 2/7 ऋण 2/7, तर याची विरुद्ध संख्या काय असेल, 2/7. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता विरुद्ध संख्येचा एक नियम आहे पुन्हा, जसं की पहा 5 आणि ऋण 5 यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज किती आली बरं, 0. म्हणजे दोन विरुद्ध संख्यांची बेरीज काय असते, 0 असते, 0 असते. हे इथं
आयडेंटिफाय होतं आणि तोच रूल आपल्याला इथं फॉलो करायचा आहे. आता आपल्याला ज्या दिलेल्या संख्या होत्या त्या कोणत्या आहेत? x -5 बरोबर आहे का? आणि प्लस दुसरी संख्या आहे x +7 सॉरी सो x -5 प्लस x +7 या दोघांची ऍडिशन काय असेल? 0. सो आता फर्स्टली काय करायचं तुम्ही सर्वांना बाहेर घेऊ आपण कंसाच्या x -5 प्लस x +7 इज इक्वल टू 0. x आणि x यांची बेरीज करू आपण. x + x किती येतात? 2x +7 मधून -5 गेले तर किती राहतील? +2 इज इक्वल टू 0. त्यानंतर 2x इज इक्वल टू +2 अपोजिट साइडला गेल्यावर -2 x बरोबर आता हे 2 मल्टिप्लाय मध्ये आहे अपोजिट साइडला गेल्यावर डिवाइड मध्ये जातील डिव्हिजन मध्ये आणि सो 2 1 जा 2 2 1 जा 2 1/1 म्हणजे 1 मात्र चिन्ह कोणतं आहे इथं? मायनस म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? -1 जे आपला ऑप्शन नंबर 1 असेल. ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे खालील संख्येचा उतरता क्रम असलेला पर्याय ओळखा. आता उतरता क्रम म्हणजे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ने लावायचा आहे संख्या. आता सर्व संख्या तुम्हाला परिमेय संख्या दिल्या आहेत. आता परिमेय संख्येची तुलना कशी करायची हे आपण या अगोदर लर्न केलेलं आहे. कसं आहे सूत्र की पहा एखादी संख्या a/b आणि c/d या स्वरूपात असेल तर तुम्ही कोणाचा गुणाकार करणार? a आणि d आणि b आणि c चा आणि त्यामध्ये इज लेस दॅन, इज ग्रेटर दॅन आणि इज इक्वल टू या तिघांपैकी काय करणार आहे? चिन्ह वापरणार. बरोबर. आता ओव्हरऑल जर आपल्या गणितामध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी अंश सारखा आहे तर काही ठिकाणी छेद सारखा आहे. तर आपल्या पूर्ण गणितामध्ये एक वैशिष्ट्य काय आहे की आपल्याकडे जर पाहिलं तुम्ही तर 15/12 हीच संख्या काय म्हणून वापरलेली आहे? ऋण म्हणून वापरलेली आहे. आणि त्यानंतर 7/16 ही संख्या सुद्धा काय म्हणून यूज केली आहे? ऋण म्हणून यूज केली. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा धन संख्येचं तुम्ही कंपॅरिझन करा आणि त्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला ऋण संख्येचं कळेल. कारण धन मध्ये जी मोठी असते तीच ऋण मध्ये काय होऊन जाते? लहान होऊन जाते. जसं की आता रूल्स नुसार जर गेलो आपण मी धन संख्या घेतो अगोदर 15/12 आणि दुसरी कोणती आहे? 7/16. आता a आणि d 15 गुणिले 16 आणि त्यानंतर 12 गुणिले 7. आता सांगा 16 पंचे 80 16 1 16 16 8 24 किती आले? 240. 22 किती असतात? 84. मोठा अंक कोणता याला? 240. म्हणजे याचा अर्थ 15/12 हा पूर्णांक काय झाला? मोठा झाला. बरोबर आहे का? मग इथं वाटल्यास तुम्ही काय करणार? इथं वाटल्यास आपण काय करू? याचं कंपॅरिझन करू. क्लिअर. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ऋणामध्ये तुम्हाला काय करायचं? अपोजिट लिहायचं. म्हणजे जर तुम्ही 15/12 हा अंक ऋणामध्ये घेतला आणि ऋण 7/16 हा सुद्धा मायनस मध्ये घेतला तर बिलकुल याचे तुम्हाला काय करायचं? अपोजिट जायचं आहे. कारण धनामध्ये जो अपूर्णांक मोठा तेच ऋणामध्ये जर घेतले तर काय होतं? लहान होतं. मग आता ओव्हरऑल तुम्हालाही माहित आहे की प्रत्येक धन संख्या ही प्रत्येक ऋण संख्येपेक्षा कशी असते? मोठी. म्हणजे अगोदर तुम्हाला काय घ्यायचं आहे? दोन्ही ऋण संख्या घ्यायच्या आणि त्यानंतर दोन्ही काय घ्यायच्या? धन संख्या घ्यायच्या. मग आता मला सांगा की या दोघांमध्ये लहान अंक कोणता आहे? ऋण 15/12. त्यापेक्षा मोठा अंक काय झाला? ऋण 7/16. आता ऍक्च्युअल सॉरी मी चढता क्रम लावायलो. आपल्याला कोणता लावायचा आहे? उतरता क्रम लावायचा आहे. ठीक आहे. आता उतरत्या क्रमासाठी आपल्याला माहिती आहे की दोन्ही धन संख्या काय आहेत? मोठ्या आहेत. आणि या दोन्हीमध्ये मोठे कोण आहे? 15/12. सो उतरत्या क्रमानुसार अगोदर 15/12 येईल. त्यापेक्षा लहान कोण असेल? 7/16.
त्यापेक्षा लहान म्हणजे या दोघांमध्ये कोण मोठी आहे ऋण 7/16 ते इथे लिहिणार मी आणि त्यानंतर काय लिहिणार ऋण 15/12 ही सर्वात लहान. मग आता मला सांगा ऑप्शन नंबर कोणतं सूट होईल याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके नेक्स्ट आहे पहा एक संख्या रेषा दिली तुम्हाला आणि यावर आधारित 3 प्रश्न आहेत. आता अगोदर संख्या रेषेचा आपण अभ्यास करू. पहा संख्या रेषेमध्ये जर पाहिलं आपण तर ओ या इंग्रजी अक्षरांना आपण काय दाखवलेलं आहे 0. तर त्या लेफ्ट हँड साइडला निश्चितच कोणत्या संख्या असतील ऋण संख्या असतील आणि राईट हँड साइडला काय असतील धन संख्या. आता धन संख्या जर पाहिलं आपण 1 2 3 4 चौथ्या टप्प्यावर राहिला आहे म्हणजे याचा अर्थ आर इथं जरी 1 असेल परंतु याचा निर्देशांक जर पाहिला आपण तर हा निर्देशांक आपल्याला फाइंड करायचा आहे. तर टप्पा किती सांगा 1 2 3 4 म्हणजे याचा अर्थ 4/4 हा काय दाखवला आर बरोबर आहे का. तर आर या इंग्रजी अक्षराचा निर्देशांक 1 पण आहे आणि 4/4 पण आहे. मग उर्वरित निर्देशांक आपण लिहू शकतो जसं की एम च काही 1/4 पी च किती 2/4 एन च 3/4 तसंच इकडे जाऊ ऋण 1/4 ऋण 2/4 आणि ऋण 3/4. आता ही संख्या रेषा तुम्ही एक्झाम मध्ये अगोदर फायनलाइज करणार क्लिअर. आता हे फायनलाइज केल्यानंतर काय बाकी फॉर्मॅलिटीज आहेत. विरुद्ध संख्या नसलेली जोडी ओळखा. ठीक आहे आता आपण काय करू प्रत्येकाचं लिहू. आता टी तर कोणती संख्या आहे -2/4 एन ला किती आहे 3/4 ही विरुद्ध संख्या आहे का नाही. क्यू मध्ये बघू आपण क्यू किती आहे -1/4 एम किती आला आपला 1/4 आहे का विरुद्ध संख्या. एक संख्या प्लस आणि एक संख्या मायनस. दॅट्स वाय आपला आन्सर इथं फायनलाइज होतं. हो सॉरी हा नसलेली ना सॉरी हा तर ही आहे म्हणजे आपला आन्सर तर ऑप्शन नंबर ए चालेल मग एकच चालेल. ठीक आहे आपण तरी आपण काय करू आयडेंटिफाय करू. सांगा टी चं काय आहे -2/4 आणि पी साठी काय आहे 2/4 ही आहे. ओके एस साठी काय सांगा -3/4 आणि एन साठी काय आहे 3/4. सो आता नंतरच्या ज्या 3 जोड्या आहेत या काय आल्या बरं विरुद्ध संख्यांच्या जोड्या आल्या. परंतु पहिली जी संख्या आहे पहिली जी जोडी होती टी आणि एन ही विरुद्ध आहे का नाही. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. सेकंड मध्ये आपल्याला पी आणि क्यू निर्देशांकातील काय विचारलेलं आहे फरक डिफरन्स विचारलेला आहे. आता मला सांगा फरक म्हणजेच काय करणार आपण इथं सबट्रॅक्शन बरोबर. आता सबट्रॅक्शन करताना कधी पण संख्या रेषेवर पुढच्या निर्देशांक मधून मागचा निर्देशांक काय करायचा मायनस करायचा. आता सांगा पी चा किती आहे 2/4 बरोबर. याच्यातून काय मायनस करायचं आपल्याला क्यू चा निर्देशांक. क्यू चा निर्देशांक किती आहे -1/4. मग आता सांगा 2/4 ऍज इट इज मायनस मायनस काय झालं प्लस 1/4 छेद सारखा असल्यामुळे छेद किती वेळेस घ्यायचा एकदा. न्यूमरेटरची बेरीज 2 + 1 3 आन्सर आलं 3/4 आणि ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. आणि फायनली आपल्याला विचारलं यस या बिंदूचा निर्देशांक. आपण तर सर्व निर्देशांक फायनलाइज केले. एस साठी काय आपल्याकडे -3/4 जे ऑप्शन नंबर काय असेल 2 असेल. ओके तर अशा पद्धतीने हे संख्या रेषेवरचे सिंपल असतात प्रॉब्लेम्स.